बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी ही सातत्याने वाढत चाललेली आहे। चांदोरी गावातील अनेक मंदिरं आता पाण्याखाली गेलेत। गोदावरीची पाणी पातळी वाढल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरीच्या पातळीमध्ये आता वाढ झालेली आहे। दरम्यान कोणत्या धरणातून पाण्याचा किती विसर्ग केला जातोय यावर एक नजर टाकूयात। दारणा धरणातून 9,932 क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रामध्ये झिपावतंय। गंगापूर धरणातून 5,186 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। एनएम वायर धरण याच्यातून 27,980 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पालखेड धरणातून 646 क्युसेक, तर पुणेगाव धरणातून 100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भोजापूर धरणातून 76 क्युसेक वेगाने, तर भावली धरणातून 701 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भाम धरणातून 3,522 क्युसेक वेगाने, तर वाकी धरणातून 505 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वालदेवी धरणातून 65, तर आळंदी धरणातून 30 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।